शिरोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिरोळ शहरासह उपनगर परिसरात अवैध मटका धंदा खुलेआम सुरू असल्यानं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे। पोलीस प्रशासनाकडून मटका व अन्य अवैध धंदे बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश असतानाही कल्याण व मुंबई मटका घेणारे आणि खेळणारे सर्रासपणे आढळून येत आहेत। त्यामुळे कायदा फक्त कागदावरच आहे का, असा थेट सवाल आता नागरिक उपस्थित करतात। गेल्या महिनाभरात कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेनं म्हणजेच एलसीबीनं शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे सुरू असलेल्या मटका बुकींवर धाड टाकून कारवाई केल्याची माहिती आहे। मात्र ही कारवाई नेमकी कुणावर करण्यात आली, कधी करण्यात आली, किती जणांवर गुन्हे दाखल झाले याबाबत शिरोळ पोलीस प्रशासनाकडे विचारणा करूनही कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही आहे। ही माहिती दडपण्यामागं नेमकं काय गौडबंगाल आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। अवैध व्यवसाय धंदे बंद ठेवण्याचे आदेश देऊनही शिरोळ व उपनगरात मटका धंदा जोरात सुरू आहे। अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या मटका नंबर घेतले जात असून युवक, कामगार, सर्वसामान्य नागरिक या जुगाराच्या विळख्यात अडकत आहेत। यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असतानाही पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरते आहे। शहरात सध्या एकच चर्चा रंगली आहे की पोलीस प्रशासन आणि मटका बुकी यांच्यात काही आर्थिक समझोता झाला आहे काय? कारण एवढ्या उघडपणे असलेल्या धंद्याकडे डोळेझाक कशी केली जाते याचं उत्तर प्रशासन देत नाही। यातच आणखी गंभीर माहिती समोर येत आहे। काही लोकप्रतिनिधी हे पूर्वी मटका धंद्याचे मालक होते आणि आता त्यांनी हा मटका व्यवसाय दुसऱ्यांच्या नावावर चालवायला दिलाय, अशी चर्चा मटका मालकांमधूनच ऐकायला येते। त्यामुळे नेमकं चालक कोण, मालक कोण, मलाई कोण खातं, ताक कोण पितो आणि दही कोण बनवतं हेच कळण्याचं झालंय। सूत्रधार पडद्यामागे आणि थोडीशी चिरीमिरी देऊन कुठल्या तरी इस्माला मालक म्हणून समोर उभा करायचा आणि मी नाही मालक हा मालक आहे अशी अवस्था मटका मालकांची झाली आहे। जिल्हा पोलीसकडून स्पष्ट आदेश असतानाही शिरोळ पोलीस स्टेशन या मटका धंद्यांकडे वारंवार कानाडोळा का करत आहे हा सर्वात मोठा आणि गंभीर सवाल आहे। जर पोलीस प्रशासन वेळेत कारवाई करत नसेल तर यामागे कोणाचा दबाव आहे, कोणाच्या आशीर्वादानं हा धंदा सुरू आहे हे प्रश्न तर रस्त्यावर चर्चेले जात आहेत। शिरोळ शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व सुजाण घटकांनी तातडीनं कठोर कारवाईची मागणी केली आहे। अवैध मटका धंद्यावर छापे, दोषींवर गुन्हे दाखल करून मुळासकट उच्चाटन करावं, अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशाराही दिला जातोय। आता शिरोळ पोलीस प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, कारवाई करते की पुन्हा एकदा मौन बाळगते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।